आषाढी वारीच्या दिवशी स्वतः विठ्ठल कळसावर येऊन बसलेले असतात आपल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी। रामकृष्णरी मंडळी, आषाढी वारी संपली म्हणून काही तिथल्या आठवणी संपत नाही, कारण तिथली मजाच काही वेगळी असते। आषाढी वारीला प्रत्येकालाच काही पंढरपूरला जाता येत नाही, पण विठ्ठलाच्या दर्शनासाठी वडाळ्याचं प्रति पंढरपूर मंदिर आहेच की। खार ते वडाळा असा असतो आमचा वारीचा प्रवास। सुरुवातीला खारच्या पिंपळेश्वर हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं जातं, तर पुढे ही पायी वारी थांबते बँड्राच्या जरीमरी माता मंदिरच्या इथे। जरीमरी मातेचं दर्शन घेतल्यानंतरच पुढे अगदी 1 मिनिटावरच बँड्राचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। बँड्राच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन झाल्यानंतर पुढे दिंडी थांबते माहीमच्या शीतलादेवी मंदिराच्या इथे। तर अशा प्रकारे सर्वात शेवटी ही दिंडी जाऊन पोहोचते वडाळ्याच्या प्रति पंढरपूर मंदिरात आणि तिथल्या कळसाचे दर्शन घेतले जाते। कारण असं म्हणतात ना, आषाढी वारीच्या दिवशी स्वतः विठ्ठल कळसावर येऊन बसलेले असतात आपल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी।